नमस्कार रसिकांनो, मी जगदीश खांदेवाले सर्व रसिकांचे अविराज चॅनलवर सहर्ष स्वागत करीत आहे. मी आपणासमोर माझ्या 10वा मैल या कादंबरीच्या पहिल्या भागाचे वाचन करणार आहे. त्याआधी मी एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो की या कादंबरीतील सर्व घटना, स्थळे आणि व्यक्ती पूर्णपणे काल्पनिक असून त्यांचा कोणत्याही घटना, स्थळे आणि व्यक्तींची साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग मानावा. चला तर आता वाचन सुरू करूया. वातावरण निशब्द होते. एक दुःखद तणाव जाणवत होता. लष्करी बँड मंद धून वाजवत होता. अचानक निवेदक शांत सुस्पष्ट आवाजात निवेदन करू लागला. 11 डिसेंबर 1971 रोजी बांगलादेशच्या 200 परिचारिका मेघना येथील सिटी हॉस्पिटलमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या वेढ्यात अडकल्या असताना मेजर रणजित शिलेदार यांनी जीवाची पर्वा न करता त्यांची सुटका केली. याबद्दल त्यांना हे मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान करण्यात येत आहे. अजून पुढेही त्याचे निवेदन सुरू असता सुमित्रा शांतपणे उभी राहिली. निग्रहाने डोळ्यातील अश्रू परतावीत ती आलेल्या 2 एस्कॉर्ट सैनिकांच्या समवेत चालू लागली व राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार स्वीकारून परतली. 12 वर्षाचा समीर आपल्या मामासोबत तोवर बसून होता. काय चालले आहे हे त्याच्या आकलनशक्तीच्या पलीकडचे होते. ती बँडची मंद धून, निवेदकाचा गंभीर आवाज, आपल्या नकळत डोळे पुसणारा मामा, गंभीर असलेली आई, आजूबाजूला असलेल्या लोकांचे चुकचुकणे याचा एक संमिश्र परिणाम त्याच्या कोवळ्या मनावर होत होता. कार्यक्रम संपतात रणजितचा एकनिष्ठ सेवक ऑर्डरली रामशरण त्यांना शोधत आला. मेम साहब, एवढेच तो सगदतीत कंठाने बोलू शकला. त्याला बघून समीर लगेच त्याला बिलगला. एवढा 6 फूट उंच, दुहेरी हाडापेराचा तो राजपूत समीरच्या कृतीने अजूनच विरघळला. त्याने मायेने समीरच्या केसातून हात फिरवला आणि सहजगत्या दोन्ही हात धरून विचारले, कैसे हो शेर? पण लगेच सुमित्रेकडून वळून म्हणाला, मेम साहब, बाबा को बुखार लगता है. मामाने जयने कपाळाला हात लावून बघितले आणि सुमित्रेला म्हणाला, ताई, खरेच की किंचित कोमट आहे. नंतर काही न बोलता रामचरणने समीरला उचलून घेतले आणि तिघेही त्वरेने पार्किंगकडे निघाले. गाडीत बसताच जयने सरळ गाडी त्यांच्या फॅमिली डॉक्टर राणे यांच्या दवाखान्याकडे नेली. ओळखीचे डॉक्टर असल्याने त्यांनी समीरला ताबडतोब तपासले. काही विशेष नाही, मी औषधे लिहून देतो, 3 दिवसात बरे वाटेल. डॉक्टर, असा अचानक कसा ताप आला असेल? अरे, त्याच्या मनावर पण ताण आला असेलच की. आपण मोठी माणसे कोणाजवळ बोलून मन मोकळे करतो, तो बिचारा कोणाजवळ बोलणार? आईजवळ बोलावे तर ती पण दुःखात, म्हणून त्याचा कोंडमारा झाला असावा बहुतेक. खरे आहे डॉक्टर, त्याच्याकडे माझे जरा दुर्लक्षच झाले एवढ्यात, सुमित्रा अपराधी भावनेने म्हणाली. एवढे काही वाईट वाटून घेऊ नकोस, अशा गोष्टी होतच असतात. जरा स्वतःची पण काळजी घे. ठीक आहे, असे म्हणून ते घरी परतले. जयच्या पत्नीने राधिकेने आल्याबरोबर उशीर काय झाला हे विचारले, पण समीरला ताप आहे म्हणताच सर्व सोडून त्याच्याच देखभालीत ती मग्न झाली. आता तू पण थोडा आराम कर, जय सुमित्रेला म्हणाला. सुमित्रा क्षणभर थबकली. आपल्या भावाकडे आणि बहिणीकडे अनिमिष नजरेने बघत राहिली. किती माया आहे यांची आपल्यावर, आणि आपल्यापेक्षाही समीरवर जरा जास्तच. ही दोघं नसती तर हा प्रसंग आपण कसा निभावला असता, तिच्या मनात विचार चटून गेला. मेमसाब, रामचरण हळूच म्हणाला आणि तिची विचारशंकाला तुटली. काय रामचरण, घरचे कसे आहेत आणि सध्या तुझे पोस्टिंग कुठे आहे? सब ठीक आहे मेमसाब, आणि मी आता गावी शेती करतो. पण तुझी तर 5 वर्षे बाकी होती ना.
थी मेम साहब, पर अब दिल नहीं लगता तो छोड़ दी, तो शांतपणे म्हणाला. न बोलताच तिला त्याचे कारण समजले. संध्याकाळपर्यंत समीरचा काही ताप उतरला नाही. औषधांचा कोर्स पूर्ण होईस तो वाट बघावी असे जयला वाटले. पण रात्री समीर कणू लागला, ग्लानीत बडबडू लागला असे बघितल्यावर तो पण घाबरला. या सर्व गडबडीने रामचरण जागा झाला व त्याने सुमित्रेला समीर काय म्हणतोय हे विचारले. काय म्हणतोय ते काही कळत नाही, 2 तारे ते बघा असं काहीतरी म्हणतोय, सुमित्रा म्हणाली. त्या ऐकताच रामचरणचा चेहरा गंभीर झाला. थोडेसे उजाडताच तो बाहेर गेला आणि तासाभरात परतला. त्याने आल्याबरोबर समीरकडे धाव घेतली. सुमित्रा तेथेच बसून होती. ताप उतरला त्याने विचारले. अजून तरी नाही. काही न बोलता त्याने खिशातून एक पुडी काढली व सुमित्रेला ती देत म्हणाला, हनुमानजी का अंगारा अभी दो, बाकी बचा बेड के नीचे रखो. मोठे मोठे ऑफिसर्स पण जवानांच्या श्रद्धेला तडा जाईल असे वागत नाही हे सुमित्रेला माहिती असल्याने तिने निमूटपणे अंगारा घेतला, चिमूटभर समीरच्या जिभेवर ठेवला आणि पुडी उशाखाली ठेवली. हे सर्व निरखून बघणारा रामचरणकडे बघत ती म्हणाली, बघ झाले सर्व. हां मेम साहब, अभी सब ठीक हो जाएगा देखो, तो म्हणाला. आणि खरेच अर्ध्या तासाने समीरने पाणी मागितले. त्याला दरदरून घाम फुटला आणि ताप देखील उतरला. हे सर्व अचंबाने बघणाऱ्या जयने एवढाच निष्कर्ष काढला की औषधांचा परिणाम झालेला दिसतो. तसे तो सुमित्रेला म्हणाला देखील. त्यावर तिने औषधाने असो की श्रद्धेने समीरला बरे वाटले हे महत्त्वाचे असे म्हणून विषय संपवला. रामचरण अर्थातच खुश होता. संध्याकाळी त्याने गावी जायची गोष्ट काढताच सुमित्रेने त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी जाण्याचे सुचवले. त्याने अर्थातच होकार दिला. निघतेवेळी तो सुमित्रेला म्हणाला, मेमसाहेब मी येतो, पण जसे जमेल तसे मी समीरला भेटायला आलो तर चालेल ना? असे कसे विचारतो रामचरण, तो तर तुझा हक्कच आहे. जय तेवढ्याच बाहेर आला. त्याने रामचरणच्या हातात बडेबडेच एक पाकिट कोंबले. साहब इसका क्या जरूरी है, मी तर घरचाच माणूस आहे, रामचरण कसाबसा म्हणाला. म्हणूनच घे असे सुमित्रा म्हणाल्यावर त्याचा विरोध मावळला. परत एकदा झोपलेला समीरला थोपटून साश्रू नयनानेच त्याने सर्वांचा निरोप घेतला. जय त्याला सोडायला स्टेशनपर्यंत गेला. जातेवेळी त्याला जय सहजच म्हणाला, रामचरण तुझ्या अंगाराने खरंच कमाल केली. साहबजी कुदरत की बातें कुदरत ही जाने, असे शांतपणे म्हणून त्याने निरोप घेतला. बरी वाईट अशी कोणतीही घटना घडून गेल्यावर तिच्याशी रेंगाळण्यात काहीच अर्थ नसतो. तिचे परिणाम काय झाले, काय होतील यावर चरविचरवून करणे निव्वळ कालापव्य आहे. यावर पूर्ण विश्वास असल्याने सुमित्रेने एका पब्लिक स्कूलमध्ये अध्यापन सुरू केले. सर्वांनी एकत्र राहायचे हे आधीच ठरल्याने समीरच्या संगोपनाचा प्रश्न उद्भवला नाही. जयची नाशिकलाच एक मध्यम आकाराची इंजिनिअरिंग कंपनी होती. फार मोठी नाही, पण कॉन्ट्रॅक्ट, जॉब वर्क, सुटे पार्ट्स यांचा खात्रीचा पुरवठादार म्हणून लौकिक होता. दुर्दैवाने त्याला मुलबाळ व्हायची शक्यता नसल्याने त्यांनी सर्व लक्ष समीरवरच केंद्रित करण्याचे ठरविले. यामध्ये त्याच्या पत्नीची पूर्ण त्याला साथ होती. एकंदरीत सर्व सुरळीत आहे असे वाटत असताना अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सुमित्रेचे निधन झाले. परिस्थिती माणसाला शहाणे करतात असे म्हणतात ते खरेच आहे. आईचा मृत्यू देखील समीरने सहन केला, तो मामा मामीचे पाठबळ असल्याने. तसा लहानच असल्याने हा आघात देखील त्याने सहन केला. यामुळे त्याची आणि मामा मामीची जवळीक अधिकच अकृत्रिम झाली. ती दोघे देखील त्याला आईवडिलांची कमी जाणवू देत नसत.
काळ हा सर्व गोष्टींवर रामबाण औषध आहे. कोणीही कोणाकरिता थांबत नाही, मग काळ तरी का थांबेल? तो त्याच्या गतीने धावतच असतो. समीरचेही जीवन काळाबरोबर धावत होते. पितृक धाडसीपणा आणि मातृक व्यवहारीपणा यांचा एक सुरेख मिलाप त्याच्या स्वभावात झाला होता. हे साधारणपणे 8वी-9वीपासून त्यांच्या शिक्षकांच्या तसेच मामाच्या लक्षात आले होते. विशेष करून चाकोरीबाहेरचा विचार करणे ही तर त्याची एक खासियत होती. उदाहरणार्थ, वर्गात एकदा शिक्षकांनी जॉर्ज वॉशिंग्टनची गोष्ट सांगितली. म्हणजे त्याच्या वडिलांनी त्याला एक कुऱ्हाड भेट दिली, तर त्याने बगीच्यातील सर्व लहान सहान झाडेच तोडली. ही झाडे कोणी तोडली असे वडिलांनी विचारले असता त्यांनी प्रामाणिकपणे मी तोडली असे सांगितले. यावर न रागावता त्यांनी त्याला बक्षीस दिले. ही सर्व गुरुजींनी रंगवून सांगितली आणि सर्वांना उद्देशून एक प्रश्न विचारला की जॉर्जच्या वडिलांनी त्याच्यावर रागावण्याऐवजी खुश होऊन बक्षीस का दिले? अभिप्रेत उत्तर तो खरे बोलला म्हणून हे होते आणि मुले पण वेगवेगळ्या प्रकाराने तेच सांगत होती. पण समीरची पाळी जेव्हा आली तेव्हा तो म्हणाला त्याचे वडील त्याला घाबरले असतील. असे का म्हणतोस? गुरुजींनी कुतूहलाने विचारले. अहो सर, त्यावेळी पण त्याच्या हातात कोराड होती म्हणून घाबरले असतील. यावर काय बोलावे हे गुरुजींना लवकर सुचले नाही. मोठ्या प्रयासाने त्यांनी समीरला कारणमीमांसा समजावली. त्यांनी पण ते मान्य केले. तक्रार म्हणून नाही, पण एक वेगळा प्रसंग म्हणून गुरुजींनी जयला ही गोष्ट सांगितली. त्याला वेगळा विचार करू द्यावा, फक्त काही सुधारणा करायची गरज भासली तर जरूर करावी, यावर दोघांचीही एकमत झाले. या चाकोरीबाहेर विचार करण्याचा एक फायदा म्हणजे तो काय करेल हे सहसा कोणी सांगू शकत नसे. खेळात, अभ्यासात आणि कामात पण त्याला या वेगळ्या दिशेने विचार करण्याचा नेहमीच फायदा होत असे. इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षी त्याला परीक्षेच्या वेळी एक कठीण प्रयोग आला. सर्वच विद्यार्थ्यांनी तो नाकारल्याने मॅडम पण चिडल्या होत्या. त्यामुळे जेव्हा समीरला तो प्रयोग चिठ्ठीत आला तेव्हा त्यांनी आधीच जाहीर केले की प्रयोग बदलून मिळणार नाही. यावर इतर विद्यार्थ्यांप्रमाणे वाद न घालता समीरने शांतपणे त्याला परीक्षाच द्यायची नाही असे सांगितले. तुझे वर्ष वाया जाईल, मॅडम म्हणाल्या. जाऊ देत मॅडम, प्रयोग जमला नाही तर तसेही वाया जाईल, समीर नम्रपणे म्हणाला. पण प्रयत्न तर कर, आधीच काय हातपायात गाळतोस? अहो, वर्षभरात हा प्रयोग कोणालाही जमला नाही, तुम्ही 3 तासात कसा काय करणार? त्यापेक्षा जाऊ दे, मी तुम्हालाही दोष देत नाही. माझाच रोल नंबर शेवटी असल्याने सोपे प्रयोग आधीच संपले, त्याला तुम्ही तरी काय करणार? असे म्हणत तो फार दुःख झाल्यासारखे दाखवत जड पावलाने बॅग उचलून चालू लागला. मनातल्या मनात मात्र केव्हा मॅडम परत बोलवतात याची वाट बघत होता. झाले अपेक्षेप्रमाणे मॅडम विरघळल्या आणि त्याला आवाज देऊन म्हणाल्या, अरे असे कसे, तू सुरू तर कर, मी तुला मदत करते. 2 तासातच प्रयोग यशस्वी झाला. प्रश्नोत्तरे पण छान झाली. तशीही ती होणारच होती, कारण विचारणाऱ्या मॅडमच होत्या. येथे या कादंबरीचा पहिला भाग संपला आहे. आपल्याला हा भाग कसा वाटला हे कॉमेंट करून जरूर कळवा आणि ओविराज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती. लवकरच पुढील भाग सादर करेन. धन्यवाद.